जय शिवराय मित्रांनो. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कमेंट येत असतात मला की बाबा बजाज घेऊ की टीव्हीएस घेऊ, कोणती रिक्षा चांगली आहे, कोणती रिक्षा टिकाऊ आहे, कोणती रिक्षाचं मायलेज जास्त आहे. तर या विषयावर आज आपला व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला खूप कामासाठी येणार आहे. तर सुरुवात करूया आपण बजाज कंपनीपासून. तर बजाज कंपनी ही ऑटो रिक्षामध्ये सगळ्यात जुनी कंपनी आहे आणि ह्या टीव्हीएस हे नंतर आलेल्या आहेत. टीव्हीएस असू दे, पॅगो असू दे, अजून काय नवीन अतुलची रिक्षा आहे, अजून असतील कुठल्या तरी. पण आपल्या सिटीमध्ये पुणे असू द्या, पिंपरी चिंचवड असू दे, मुंबई असू दे, नवी मुंबई असू दे, तर इथं फक्त बजाज आणि टीव्हीएस ह्या दोन गाड्याचं मॉडेल जास्त चालतं. त्यातल्या त्यात बजाज सगळ्यात जास्त चालतं. आता का ते सांगतो, टीव्हीएस पण गाडी चांगलीच आहे बघा, त्याच्यात काय वाईट नाहीये. सुरुवात करूया मित्रांनो कम्फर्ट पासून. तर बजाज गाडी कम्फर्टला भारी आहे, ठीक आहे. डिझाईन पण चांगले, मॉडेल चांगले, सॉरी मजबूत आहे, ठीक आहे. बॉडी मजबूत आहे आणि जे काय दिसायला पण चांगली आहे मित्रांनो. ॲव्हरेज तिला 40 पर्यंत आहे. किंमत तिची 2.50 लाखापर्यंत म्हणजे 2.55 पर्यंत जाते. ॲव्हरेज 40चा आहे तुम्हाला सांगितलं मी. तसं टीव्हीएसचं सांगतो, दिसायला थोडीशी गाडी ती मोठी आहे. जो हायटेड माणूस आहे त्याला ती गाडी खूप चांगली आहे. ज्याची तब्येत अशी आहे, चांगली मजबूत आहे, डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल वाला, तर त्याला टीव्हीएस गाडी चांगली आहे, कारण तो बजाज मध्ये फिटच होणार नाही. तर माझ्यासारखा आहे काटकुळा, त्याला बजाज गाडी चांगली आहे आणि गाडी आहे, पळायला बिळायला पण व्यवस्थित आहे. टीव्हीएस गाडीचं सांगतो तुम्हाला. टीव्हीएस गाडी मजबूत माणसासाठी चांगली आहे. ज्याचा आता बजाज समजा एखादा चांगला आहे, 70-80-90 किलोचा माणूस आहे, तो बसला, ठीक आहे, त्याला बजाजचं डॅशबोर्ड टच होणार, ठीक आहे. आणि टीव्हीएस गाडी तशी नाहीये. टीव्हीएस गाडीमध्ये आरामशीर माणूस ड्रायव्हर बसू शकतो आणि गाडी चालू शकतो, कम्फर्टेबल आहे. टीव्हीएसचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, टीव्हीएस गाडीमध्ये 7-8 जण तुम्ही बसवले तरी गाडी पळते चांगली. लॉंग रूट साठी गाडी एकदम भारी आहे. जर तुम्हाला गावाला जायचं असेल, टीव्हीएसची गोष्ट सांगतोय. बजाज पण घेऊन जातात मित्रांनो, अशी गोष्ट नाहीये की बजाज घेऊन जात नाही गावाला, लांब लांब भरपूर. आता मुंबई पासून कोकण, शेवटी तिकडे सिंधुदुर्ग त्या साईडला मालवणला घेऊन जातात रिक्षा. बजाजचे सांगतोय. टीव्हीएस तर गाडीचं विचारूच नका. तर मजबूतीसाठी टीव्हीएस गाडी आहे, पण तिला तसं तुम्हाला सांभाळावं पण लागतं. रिक्षाच्या किमतीविषयी बघितलं, तुम्हाला मी पहिलं सांगितलं की 2,35,000 पासून 2,50,000 पर्यंत बजाज गाडी येते आणि सेम किंमतच आहे. अर्ध म्हणजे पुढं मागं होऊ शकतं टीव्हीएसच्या गाडीची प्राइस. तर वाद ना, म्हणजे ह्याच्यात काय त्यांच्या दोघात कॉम्पिटिशन आहे, पण आहे दोघांच्या किमती पण सारखेच आहे. तुम्हाला खूप टफ आहे, म्हणजे कुठली गाडी सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला हे निर्णय घेण्यासाठी खूप टफ आहे. बजाजच्या गाडीत सीएनजी तुम्हाला सांगतो 4-4.5 किलोच्या आसपास, 4.5 किलो पर्यंत नवीन गाड्या येतात. आता तर त्याला टाकी थोडीफार मोठी असेल. आता माझी गाडी 4 किलोचा म्हणजे बाटला आहे, तर त्याच्यामध्ये 4 किलो गॅस बसतो. तर आता 4.5 पर्यंत जातो. 400-450चा गॅस बजाज मध्ये बसू शकतो. हाच गॅस टीव्हीएस मध्ये जास्त बसतो, कारण टाकी बऱ्यापैकी आहे त्याची आणि चांगला गॅस बसून 4.5-5 किलोच्या आसपास पर्यंत गॅस बसू शकतो त्याच्यात. आता तुम्हाला सांगतो मायलेज, आपलं सॉरी मेंटेनन्सचं सांगतो तुम्हाला. मेंटेनन्स सगळ्यात मोठा की फॅक्टर ठरू शकतो तुम्हाला गाडी म्हणजे घेण्यासाठी, ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो बजाज गाडीचे शोरूम, सर्व्हिस सेंटर म्हणा आणि बाकीचं गॅरेज म्हणा, सर्व्हिस त्याचे पार्ट म्हणा, सगळीकडे भेटणार तुम्हाला, ठीक आहे. कोणत्याही गाडीच्या म्हणजे 3 व्हीलरच्या ऑटो सर्व्हिसिंग सेंटर गॅरेजमध्ये तुम्हाला त्याचे भेटतात. पण टीव्हीएसचे थोडे कमी आहेत बजाजपेक्षा. नाही असं नाहीये की चाललेलं आंबे ह्या सिटीतून त्या सिटीत जावं लागतं रिपेअर करायला, असं नाहीये. पण बजाजच्या पेक्षा कमी आहेत. सर्व्हिसिंग आपलं पार्ट असतात, स्पेअर पार्ट, ते पण टीव्हीएसचे थोडेफार कमी भेटतात बजाजच्या तुलनेत, असं आहे मित्रांनो. आता तुम्ही जर समजा चाकणसारख्या भागात राहताय, तिकडं पण आहे, पण कोपऱ्यात राहताय, तिथून तुम्हाला गाडी खराब झाली तर कुठे नेणार तुम्ही? आपल्यामध्ये एका मित्राने विचारलं होतं की बाबा काय करू, म्हणजे गॅरेज कमी आहेत ह्याचं तेच. तर आपल्या बजाजचे फिटर खूप सारे आहेत, म्हणजे गल्ली बोळात आहेत. बऱ्याच जुन्या लोकांना पण बजाजची म्हणजे आपल्या रिक्षा ड्रायव्हरांना अर्धे निम्मी कामं येत असतात. तर हा सीन आहे मित्रांनो. टीव्हीएसचे फिटर कमी आहे, सर्व्हिसिंग सेंटर कमी आहेत, गॅरेज कमी आहेत बजाजच्या तुलनेत. नाहीये असं नाहीये. तर पहा मित्रांनो, इन केस तुम्हाला गाडी विकायची असेल, ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो बजाज गाडी तुम्हाला प्राइस चांगले देऊ शकतो. कारण
बजाज गाडी टिकाऊ आहे, तिला सहसा काही होत नाही का, तिला जर वेल म्हणजे इंजिनचं ऑइल वगैरे व्यवस्थित ठेवलं तर काही होत नाही बजाजच्या गाडीला. टीव्हीएसच्या गाडीचं सांगतोय, जर तुम्ही 3-4 वर्ष गाडी चालवली, रफ चालवली आणि 10 ड्रायव्हर बदलले, एकदा तुम्ही, एकदा तुमचा भाऊ, एकदा तुमचा कोण मित्र, सगळ्यांना गाडी चालवायला दिली तर गाडीची कंडिशन, टीव्हीएसची गाडीची कंडिशन खराब होते. माझ्या खूप साऱ्या मित्रांकडे टीव्हीएस गाडी आहे, पण त्यांच्या गाड्या आता मधून मधून इकडून तिकडून क्रॅक पडलेल्या आहेत, पत्रा फाटते त्याचा. तर असं मित्रांनो, असं सीन असतो. तर निष्कर्ष काढायचा म्हणले, जर तुम्हाला गाडी आता तुम्हाला 15-20 वर्ष चालवायची आहे तर बजाजची गाडी, तिला तोड नाहीये, ॲव्हरेज चांगला आहे, पैसे पण ठीकठाक आहेत आणि रिसेल व्हॅल्यू पण त्याची चांगली, म्हणजे गाडी विकायची जर असेल तुम्हाला त्याची प्राइस भेटू शकते व्यवस्थित चांगली. पण टीव्हीएस गाडीचं तसं नाहीये. आणि गाडीची थोडक्यात की गाडीचा डिझाईनच अशी, गाडी मजबूत आहे बरं का, व्यवस्थित सांभाळली, वेळच्या वेळी बघितलं तिला, तर टीव्हीएस गाडी पण चांगलीच आहे. पण बजाजच्या तुलनेत थोडी फार 19-20 का फरक आहे. बजाज 20, टीव्हीएस 19 असं म्हणायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, आता माझ्या व्हिडिओवरून तुम्ही बघितलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की कोणती गाडी चांगली आहे वापरासाठी, डेली यूज साठी, 100-150 किलोमीटर डेली रनिंग साठी गाडी कोणती चांगली आहे. आणि 4-5 वर्ष तुमच्याकडे जर टीव्हीएस असेल त्यांनी पण कमेंट करा की गाडी टीव्हीएसची कशी आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर